केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांची किसान सभेकडून होळी। परभणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने बुधवारी 4 जून केंद्र सरकारच्या किमान हमीभाव MSP धोरणाचा तसेच राज्य सरकारच्या कर्जमाफी अध्यादेशाचा निषेध करत होळी आंदोलन करण्यात आले। खरीप हंगाम 2026 ते 27 साठी जाहीर करण्यात आलेल्या किमान आधारभूत किमती शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या असून त्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींना धरून नसल्याचा आरोप किसान सभेने केला। यावेळी शेतकरी विरोधी धोरणे, अपुरी कर्जमाफी, खतांची कृत्रिम टंचाई, महावितरणच्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे होणारे नुकसान आणि शेतमालाला योग्य भाव न मिळणे या मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, हमीभावाची कायदेशीर हमी, पुरेसा वीज पुरवठा आणि खतांचा सुरळीत पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनात ओंकार पवार, कॉम्रेड अब्दुल-भाई, कॉम्रेड शिवाजी कदम, कॉम्रेड प्रसाद गोरे, कॉम्रेड अरुण हरकळ, भारत पवार, प्रेमकुमार धुंगडे, उद्धवराव देशमुख, कॉम्रेड प्रज्ञा अंभुरे, कृष्णा गाडगे, ब्राह्मणगावकर आदी उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय बँका असतील, अमेरिकन बँका असतील किंवा युरोपियन युनियन बँका असतील, या युरोपियन युनियन आणि आंतरराष्ट्रीय बँकांना धंदा मिळवून देण्यासाठी भारतामध्ये अनावश्यक अनेक प्रकल्प या ठिकाणी राबवले जात आहेत। या प्रकल्पासाठी सरकारला शेतकऱ्यांची जमीन हडपायची आहे। अत्यंत कमी मोबदला देऊन आणि तुटपुंजा मोबदला देऊन या ठिकाणी सरकारची जमीन हडपण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला या ठिकाणी योग्य भाव न देण्याचं या ठिकाणी सरकारचं धोरण आहे। या सरकारच्या धोरणाचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो। किमान हमी भावाचा कायदा करताना घाऊक भाव 2023 हा 23ला 2017-18 मंजूर असताना 2011-12च्या घाऊक भावाने या ठिकाणी किमान हमी भावाचे दर निश्चित करून या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं धोरण या ठिकाणी केंद्र सरकारने केलेलं आहे। या अन्यायकारक धोरणाचा फटका भारतातल्या शेतकऱ्यांना बसून 27 लाख कोटी रुपयाचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। सरकारनं कमी दिलेल्या प्रत्येक रुपयातून या देशातला 48 शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत आणि या आत्महत्या सरकार शेतकऱ्यांच्या रक्तात माखलेलं हे सरकार, या सरकारचा या ठिकाणी आम्ही तीव्र धिक्कार करतो। नरेंद्र मोदी यांचं आत्मचरित्र लिहिणाऱ्या मधु किश्वर यांनी सांगितलं आहे की नरेंद्र मोदी हे CIA संस्थेचे या ठिकाणी ट्रेनी आहेत आणि ते खरोखरच ट्रेनी आहेत का नाही याबद्दल आता आमच्या मनात शंका उपस्थित होऊ लागलेली आहे। आज या ठिकाणी जो भाजपच्या पोटातला ब्रह्मराक्षस आहे, हा ब्रह्मराक्षस या ठिकाणी प्रगट होत असून याची जिव्हा आणि दात नख या ठिकाणी भारतीय जनतेला आता या ठिकाणी दिसत आहेत। या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या या सरकारचा, या कृषी मूल्य आयोगाचा आणि देवेंद्र फडणवीसने केलेल्या या खोट्या कर्जमाफीचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो। इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम।